Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लोकसभेची उत्सुकता शिंगेला पोहोचली असतानाच एक्झिट पोल देखील समोर आलेला आहे। आपल्यासोबत रक्षाताई खडसे आहेत। TV9चा एक्झिट पोल आलेला आहे। रक्षा खडसे ह्या आघाडीवर दाखलेल्या रावेर लोकसभेच्या माध्यमातून ताई काय सांगाल, उत्सुकता शिंगेला पोहोचलेली आहे? बघा, आता 2 दिवसावर निकाल आलेला आहे। थोडी धाकधूक आहेच, पण ज्या पद्धतीने सगळे आपले एक्झिट पोल रावेरच्या जागेच्या संदर्भात दाखवत आहे, तर कुठे ना कुठे मनात तो विश्वासही वाढतो आहे की यावेळेस सुद्धा लोकांनी खूप चांगल्या मतांनी मला विजय करायचं ठरवलेलं आहे आणि मला तो विश्वास वाटतो की नक्कीच येणारा निकाल हा माझ्या बाजूने असेल। हा आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा या देशाचा प्रधानमंत्री बनवण्यासाठी जे लोकांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करायसाठी असेल। एक्झिट पोलचा निकाल जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आघाडी, महाविकास आघाडी हे पुढे दाखवल्या जात आहे। आणि जे महायुती आहे ही पिछाडीवर आहे। तुम्हाला काय वाटतं, कुठे फोडाफोडीचा राजकारणाचा फटका यांना बसतोय? बघा, आता ते परवा निकाल आल्यावरच ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, कारण की एक्झिट पोलचा जो जे दाखवलं जातं तर शेवटी एक अंदाज असतो। आज आपण काय स्पष्टपणे असं सांगू शकत नाही की बाबा की जसं एक्झिट पोलमध्ये दाखवलं तर त्याच पद्धतीने सगळं होणार आहे। एक अंदाज आहे, कारण जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की आज मला सुद्धा तेवढी धाकधूक आहेच की परवा काय होणार आहे, पण आपण एकदम शुअर नाही मी सांगू शकत की नाही नाही मी विजय होऊनच जाणार आहे। एक विश्वास ह्या एक्झिट पोलच्या माध्यमातून कुठे ना कुठे मनामध्ये होतो की बाबा की चल आज कुठे ना कुठे आपण विजय होताना दिसतोय। तर मी तसंच सांगते की एक्झिट पोलचा एक अंदाज आहे। अजून देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। पूर्णपणे चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून 2 दिवस आपल्याला घ्यायचे। याच एक्झिट पोलमध्ये अजितदादांचा 0 आकडा दाखवलेला आहे। कुठेतरी असं वाटतं तुम्हाला की त्यांना फटका बसतो? नाही, बघा, ते मी आज तर त्याच्यावर काही बोलू नाही शकत। कोणचा मुद्दा घेऊन पुढे, आणि जनता देखील, सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील महागाईचा फटका असो, अशा फटक्यामध्ये नागरिक देखील संभ्रमात होते। विजयाचा विश्वास अबकी बार 400 का पारचा आकडा वाचतो? बघा, आम्ही निवडणुकीमध्ये पण आणि प्रचाराच्या वेळेस पण ज्यावेळेस मी प्रचाराला फिरायचे त्यावेळेसही लोकांचा जो विश्वास आदरणीय मोदी साहेबांवर होता, नक्कीच आज त्या बाजूने लोकांनी कौल दिलेला आहे। कारण की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, केंद्रीय निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीवरच देशाचं भविष्य बरंचसं अवलंबून असतं। कारण की आज देशातला निर्णय म्हणजेच तो जिल्ह्यातला निर्णय, गावातला निर्णय असतो। बऱ्याचशा पॉलिसी करण्यासाठी हा निर्णय, केंद्राचा निर्णय फार महत्त्वाचा असतो। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर। आणि देशातल्या जनतेला वाटतं आपला देश हा सुरक्षित आदरणीय मोदी साहेबांच्या हातात आहे। जर त्यांच्या हातात तिसऱ्यांदा परत सत्ता दिली तर नक्कीच भारताचं भविष्य हे येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं असू शकतो। येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी एक चांगलं भविष्य आपण भारताचं घडू शकतो आणि त्याच अनुषंगाने ह्यावेळेस सुद्धा लोकांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे NDAच्या बाजूने कौल दिलेला आहे की जेणेकरून तिसऱ्यांदा सुद्धा देशामध्ये NDAचं सरकार आलं पाहिजे। एकनाथराव खडसे यांचा पक्षप्रवेश देखील प्रलंबित आहे। ते देखील आपल्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते। या विजयाचा, एक्झिट पोलचा विजयाचा विश्वास पुढे येतोय आघाडीमध्ये, कुठेतरी असतं त्यांच्या विजयाने त्यांनी मतदानात
नक्कीच त्यांचं सुद्धा याच्यामध्ये वाटा आहेच, त्याच्यात कुठे शंका नाही. कारण की आपण बघतो की निवडणुकीच्या काळामध्ये एक एक मत घेण्यासाठी उमेदवार असेल किंवा पक्ष असेल तो प्रयत्न करत असतो. छोटे मोठे समाज असतील, छोटे मोठे एखादी सामाजिक संघटना असतील, सगळ्यांना जोडायचा आपण प्रयत्न करत असतो. आपल्या विचारांसोबत त्यांना घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि आदरणीय नाथाभाऊ तर आपण बघितलं असेल की आधीसुद्धा भारतीय जनता पार्टीसोबत ते काम करत होते. खूप मोठा अनुभव त्यांचा पक्षामध्ये राहिलेला आहे. आणि ह्यावेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली की ह्यावेळेस मला रक्षाताईंसाठी म्हणजे माझ्यासाठी त्यांना काम करायचं आहे. आणि त्यांनी आपल्या पद्धतीने जेवढं करणं शक्य होतं तेवढं त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच केलं आहे. काउंटडाऊन सुरू झालेला आहे, मोजकीच्या 4 जूनला निकाल आहे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं म्हणजे मी तेच सांगितलं. नक्कीच भावना मनामध्ये थोडी धाकधुकची असतेच. पण विश्वासही आहे की जे मी ह्या 15 दिवसापासून लोकांमध्ये फिरते तर लोक येऊन मला सांगतात की नाही ताई, विजय आपलाच आहे. पूर्णपणे विश्वास देण्याचा प्रयत्न लोक करत असतात. आणि कुठे ना कुठे मलाही विश्वास आहे की एवढे 10 वर्ष जे काही मी कामं केलेले आहे आणि त्यावर नक्कीच जनता माझ्या बाजूने मतदान जनतेने केलंच असेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जनतासुद्धा विचार करते की बाबा आपल्याला मतदान द्यायचं आहे तर देशाचं नेतृत्व कोण करणार आहे याच्याकडे पण जनतेचं लक्ष असतं. आणि त्या अनुषंगाने जनता हे आधीपासून आपलं मन ठरून असते की बाबा मला मतदान कोणाला करायचं आहे. तर ह्या सगळ्या याच्यावरनं ते दिसतं की आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी जनता उत्सुक होती. आणि त्यांनी ह्यावेळेस खूप गाजावाजा न करता शांतपणे मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने केलं आहे. विधानसभेच्या निवडणुका देखील समोर आहेत, काय चित्र असू शकतं, काय वाटतं? नक्कीच विधानसभेला सुद्धा महायुतीचे आमचे जेवढे उमेदवार राहतील ते जास्तीत जास्त मतांनी विजय होतील. परत तिसऱ्यांदा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता येईल. आणि याच्यासाठी सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही सुद्धा पूर्ण ताकदीने अजून ग्राउंडवर काम करू, लोकांमध्ये जाऊन काम करू. आणि जे काही कामं मागच्या 10 वर्षामध्ये राज्यामध्ये केलेले आहे ते सुद्धा कामं आम्ही जनतेपर्यंत पोहोचून जनतेचा विश्वास परत विधानसभेच्या इलेक्शनसाठी जनतेकडनं आम्ही घेऊ. आणि परत तिसऱ्यांदा सत्ता इथे महायुतीची भारतीय जनता पार्टीची राज्यामध्ये पण येईल. या होत्या रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे. रवी गोरे, TV9 मराठी, रावेर, जळगाव. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.